माझ्या माहितीप्रमाणे किमान 30 ते 35 मतदारसंघांवरती मतमोजणी थांबलेली आहे. आत्ताच मी ममता बॅनर्जी यांचं एक निवेदन ऐकत होतो. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनेक मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते लुटालूट करतायत आणि CRPFची मदत भाजपच्या कार्यकर्त्यांना. हे जरी खरं असलं तरी भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता घेताना दिसतो. जे मोदी आणि शहांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकावी त्यांच्या कारकिर्दीत, ते त्यांचं स्वप्न आता पूर्ण झाल्यामुळे, ते स्वप्न त्यांचं अखेरचं पूर्ण झाल्यामुळे कदाचित मोदी शहा यांचं राष्ट्रीय स्तरावरचं कार्य संपलेलं दिसतं. नाही, पण त्यामध्ये ध्रुवीकरण झालं, म्हणजे हिंदुत्ववादी ध्रुवीकरण झालं किंवा हे द्वेषाचं द्वेष, धर्मांधता, SIR या सगळ्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांचा विजय रोखण्यात आला. ममता बॅनर्जी यांचा पराभव अशक्य होता आणि अशक्य आहे. आज भारतीय जनता पक्ष जिंकताना जो दिसतोय, हा विजय सरळ मार्गाने मिळवलेला नाही. हे आपणही पाहताय, आपण सुद्धा अनुभवताय. केरळमध्ये काँग्रेसला प्रचंड यश मिळालेलं आहे. एक राज्य नव्याने काँग्रेसकडे आलं. आसाममध्ये भारतीय जनता पक्ष जिंकले आहेत, आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तामिळनाडूमध्ये TVK नावाच्या एका पक्षाला लोकांनी मतदान केलेलं आहे, ज्यांना राजकारणाचा किंवा समाजकारणाचा कोणता अनुभव नाही. पण DMK आणि AIADMK या दोघांपेक्षा लोकांनी TVKला, म्हणजे एका अभिनेता जो आहे त्या विजय थलपती यांच्या बाजूने मतदान झाले. पण ती विधानसभा त्रिशंकू आहे, तिथे कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. अशा तऱ्हेने निकाल लागलेले आहेत. पण NDA अजून मजबूत झालंय पश्चिम बंगालच्या निकालानंतर. दिवा विस्ताना मोठा होतो. दिवा विस्ताना मोठा होतो, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. पश्चिम बंगाल जिंकल्या, दिव्याची एक वात जास्त पेटली. दिवा विस्ताना मोठा होतो. NDAच्या पतनाची ही सुरुवात असं मी मानतो. जिंकले पश्चिम बंगाल, जिंकले आसाम, तरी त्यांना देश चालवणं सोपं नाहीये. असं काय महान काम केलं NDAने गेल्या वर्षभरामध्ये हे कोणी सांगितलं तर मी त्याचा सत्कार करेन. प्रचंड महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, गॅस सिलेंडर मिळत नाहीये, नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत, जगामध्ये भारताची मानहानी सुरू आहे. प्रधानमंत्र्याची मानहानी सुरू आहे, मणिपूर पेटलेला आहे, कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. तरीही जेव्हा लोक मतदान करतात असं चित्र निर्माण केलं जातं, तेव्हा हा घोटाळा आहे आणि हा विजय सरळ मार्गाने मिळालेला नाही, हे लोकांनी स्वीकारलं पाहिजे. महिला आरक्षण दिले, त्याचा काही परिणाम नाहीये. 92 लाख मतं तुम्ही ज्या पद्धतीनं डिलीट केली पश्चिम बंगालमधून, 92 लाख, हा त्याचाही परिणाम आहे. आणि जसं मी आज सकाळी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा ममता बॅनर्जींचा पराभव कधीच करू शकणार नाही पश्चिम बंगालमध्ये. पण भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची युती झाली आणि त्या युतीमुळे हा पराभव झाला. आता हे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, यांना त्या बदल्यात काय बक्षीस मिळत आहे याची आता आम्हाला प्रतीक्षा आहे. पण इंडिया आघाडीतले जे सगळे महत्वाचे नेते, मोठे नेते, त्यांच्याकडे आता सत्ता नाही. स्टॅलिनकडे सत्ता नसणार, ममता बॅनर्जींकडे सत्ता नसणार. तर भविष्यात इंडिया आघाडीकडून एकत्र येण्यासाठी यावंच लागेल.
एकत्र राहावंच लागेल. सत्ता असणे किंवा सत्ता नसणे याच्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ठरत नाही. तुम्ही अमर्याद सत्तेचा वापर करून आमची सत्ता हिसकावून घेताय, ही हुकुमशाही आहे आणि त्याविरुद्ध लढावं लागेल. इंडिया ब्लॉकमध्ये असे अनेक पक्ष आहेत जे सत्तेत नाही आहेत. शिवसेना कुठे सत्तेत आहे, एनसीपी कुठे सत्तेत आहे, असे अनेक पक्ष आहेत. नवीन मित्र आम्हाला मिळतील, आम्ही पुन्हा लढाईला उभे राहू. बोलिए क्या है हिंदी में? नहीं तो चलिए. सर हिंदी में 2 लाइन ममता जी की सर हार का सामना करना पड़ रहा है किस तरह से और किस वजह से? देखिए, मैं ममता दीदी को पहचानता हूँ. चुनाव में हारना और मन से हारना ये दो अलग बातें हैं. ममता दीदी को जिस प्रकार से हराया गया है, भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल में कभी जीत नहीं सकती, कभी नहीं. लेकिन चुनाव आयोग और भारतीय जनता पार्टी का जो अलायंस हो गया, जिस तरह से मोदी और शाह का एक हमेशा सपना रहा कि सब कुछ जीत लिया लेकिन पश्चिम बंगाल नहीं जीत पाए, वो पश्चिम बंगाल जीतने के लिए ऐसे ऐसे हथकंडे अपनाए वो हम देख रहे हैं. 90 लाख वोटों को डिलीट कर दिया. ये आसान बात नहीं है. 90 लाख वोट चुनाव आयोग डिलीट करता है. यहाँ चुनाव आयोग लोकतंत्र का हिस्सा नहीं है. सुप्रीम कोर्ट हमारी बात सुनने को तैयार नहीं है. हाँ, प्रधानमंत्री की तो बात ही छोड़ दीजिए, तो सुनवाई होगी कहाँ? एक स्टेट जीतने के लिए आप लोगों ने सिर्फ अब मिसाइल और बंकरबंद गाड़ियां लाने के लिए सिर्फ बाकी थे, बाकी सब कुछ वहां लाया था. आपको लगता है कि एसआईआर के कारण ममता दीदी हार गई? एसआईआर भी है. एसआईआर बहुत बड़ा मुद्दा रहा वहाँ. और चुनाव आयोग की जिस तरह से चुनाव आयोग काम कर रहा था, चुनाव आयोग निष्पक्ष नहीं रहा, इसकी वजह से ममता दीदी पीछे पड़ गई है. अभी भी काउंटिंग चल रही है. लगभग 40 या 35 ठिकानों पर मतगणना रुक गई है. कुछ जगह पर लूट चल रही है, ये ममता दीदी का कहना है. देश में एनडीए मजबूत हो रहा है. पश्चिम बंगाल चुनने के बाद जब कोई दिया बुझता है तब उसकी जो जोत होती है वो बड़ी हो जाती है. अब दिया बुझेगा, इसलिए थोड़ा वो उसकी जो जोत होती है, फ्लेमिंग होती है, वो बढ़ गई है. होता है राजनीति में इस प्रकार से हवा चलती है, हवा बदलती है. अब पूरी हवा बीजेपी की है, एक दिन वो लोग भी हवा के लिए तरस जाएगा. देखिए.